नमस्कार मंडळी. वाढत्या उन्हाळ्याच्या झळा आता चांगल्याच जाणवू लागल्या आहेत, बरोबर? आज आपण ह्याच कडक उन्हाळ्यात स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित तसंच निरोगी कसं ठेवायचं यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. उन्हाळा म्हटला की सुट्ट्या आणि आंबे हे समीकरण आलंच, पण वाढत्या तापमानाचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम आपण अजिबात विसरून चालणार नाही. चला तर मग या उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊया. आता साहजिकच एक प्रश्न पडतो की तापमानाचा पारा असाच वर जात राहिला तर शरीर निरोगी कसं ठेवायचं? कारण एवढ्या उकाड्यात आपली दैनंदिन कामं करणं ही एक मोठं आव्हान बनतं. आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर शोधणं ही आता केवळ सोय राहिलेली नाही, तर ती एक गरज बनली आहे. हे सगळं समजून घेण्यासाठी आपण आजची माहिती 5 सोप्या टप्प्यात विभागली आहे. वाढत्या तापमानाचं आव्हान, आहार आणि पाण्याद्वारे अंतर्गत संरक्षण, शरीर आणि घराचं बाह्य संरक्षण, उष्माघाताची लक्षणे कशी ओळखावीत आणि शेवटी विश्रांतीचं महत्त्व. चला, आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. वाढते तापमान आणि उन्हाळ्याचं वास्तव. बघा, नुसतं बापरे किती उकडतंय अशी तक्रार करत बसून काहीच साध्य होणार नाहीये. त्याऐवजी या वाढत्या तापमानाला सामोरं जाण्यासाठी आपण सक्रियपणे आरोग्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. वैद्यकीय आणीबाणीची वाट पाहण्यापेक्षा आधीच शरीराची योग्य काळजी घेणं हे कधीच चांगलं नाही का? आता वळूया आपल्या दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे, अंतर्गत संरक्षण म्हणजेच आहार आणि पाण्याचं योग्य नियोजन. इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त पाणी पिणं पुरेसं नाही, तर ते वारंवार पिणं गरजेचं आहे. तहान लागण्याची वाट अजिबात बघू नका. यासोबतच लिंबू पाणी, ताक आणि नारळ पाणी यांसारखी आपली पारंपरिक पेय आहारात नक्की असायला हवीत. शरीरात पाण्याची पातळी कधीही धोकादायक रेषेच्या खाली जाऊ न देणं हे आपलं पहिलं टार्गेट असलं पाहिजे. शरीर आतून थंड असेल ना, तर बाहेरच्या उन्हाचा त्रास आपोआप कमी होतो. याचबरोबर आपण काय खातो याचा थेट परिणाम शरीराच्या तापमानावर होतो. जास्त तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ले की शरीरात उष्णता वाढते आणि उगाचच सुस्ती येते. या उलट कलिंगड, खरबूज किंवा काकडीसारखी ताजी आणि पाण्याचं प्रमाण जास्त असलेली फळं खाल्लीत तर शरीराला एकदम मस्त ऊर्जा मिळते. त्यामुळे उन्हाळ्यात आपल्या आहाराची निवड थोडी स्मार्टपणे करायला हवी. आता बघूया तिसरा भाग, बाह्य संरक्षण म्हणजेच सूर्याच्या थेट संपर्कापासून स्वतःला आणि घराला कसं वाचवायचं. बाहेर जाताना डोक्यावर टोपी किंवा रुमाल हवाच हे तर आपल्याला माहीतच आहे, पण त्याचबरोबर फिकट रंगाचे आणि सुती सैल कपडे वापरणं खूप फायद्याचं ठरतं. आणि घराच्या बाबतीत सांगायचं तर खिडक्यांना पडदे लावणं किंवा पंखे आणि कूलरचा योग्य वापर करून हवा खेळती ठेवणं, या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी खऱ्या अर्थाने उष्णतेविरुद्ध एक भक्कम ढाल तयार करतात. दिवसाचं नियोजन करताना वेळेचं भान ठेवणं खूपच महत्त्वाचं आहे. दुपारी 12 ते 4 ही वेळ म्हणजे अक्षरशः आगीचा भडका असतो. या वेळेत उन्हाची तीव्रता सर्वात जास्त असते. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं काम असल्याशिवाय या वेळेत घराबाहेर पडणं टाळणंच उत्तम. हा एक साधा पण अतिशय प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. यानंतरचा आपला चौथा भाग आहे तो धोक्याच्या घंटेचा, उष्माघाताची लक्षणे वेळीच ओळखणे. एवढी सगळी काळजी घेऊनही कधीकधी उन्हाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे शरीराचे हे अलार्म बेल्स ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे. अचानक चक्कर येणे, खूप जास्त घाम येणे, तीव्र डोकेदुखी, उलट्या होणे किंवा अचानक ताप भरणे ही लक्षणे म्हणजे शरीर आपल्याला सांगत असतं की उष्णतेविरुद्धची लढाई ते हरत आहे. अशावेळी अजिबात वेळ न दवडता या संकेतांवर त्वरित लक्ष दिलं पाहिजे. अशी कोणतीही लक्षणं दिसली तर लगेच ह्या 2 गोष्टी करायच्या आहेत. सर्वात आधी सर्व कामं सोडून सावलीत किंवा थंड ठिकाणी विश्रांती घ्यायची. आणि दुसरं म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी पूर्ववत करण्यासाठी भरपूर पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट्स असलेलं पेय प्यायचं. या 2 साध्या कृती अक्षरशः जीव वाचवू शकतात. आता येऊया आपल्या शेवटच्या भागाकडे, विश्रांती आणि शरीराला पूर्ववत करण्याचं म्हणजेच रिकव्हरीचं महत्त्व. उन्हाळ्यातील उष्णता आपल्या शरीराची बॅटरी मोठ्या प्रमाणावर डाऊन करते. त्यामुळे फक्त पाणी पिऊन चालत नाही, तर शरीराला पुन्हा ताजेतवाने करण्यासाठी पुरेशी झोप आणि विश्रांती घेणं तितकंच आवश्यक आहे. या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका, कारण पुरेशी विश्रांतीच तुम्हाला पुढच्या दिवसासाठी सज्ज करते. शेवटी काय, तर आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि हाच आपल्या आजच्या चर्चेचा मुख्य गाभा आहे.
आज आपण बघितलेल्या ह्या साध्या पण प्रभावी टिप्स तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याचं नक्कीच रक्षण करतील. मग विचार करा, या वाढत्या तापमानात तुमची ही अनमोल संपत्ती जपण्यासाठी आजपासून तुम्ही कोणती काळजी घेणार आहात? स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि निरोगी राहा.